बदलापूर बडोदरा हायवेवर महामार्गावर काल एक भीषण अपघात झाला. खरं तर परवा मध्यरात्री हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर या अपघातामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये एक तरुणी होती जिचं नाव रेबेका असं होतं, जी बँड्रा या ठिकाणी राहत होती. तर दुसरा जो तरुण होता जो बदलापूर शहरात स्थायिक होता, योगेश नेगी असं त्याचं नाव होतं आणि त्याचा सुद्धा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. यामध्ये जो कार चालक होता अंगड नेगी नावाचा, तो सुद्धा बदलापुरात राहणार होता आणि अंगड गिल नावाचा, तर तो सुद्धा बदलापूर शहरातच राहणारा होता. आणि या प्रकरणानंतर आता त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे आपल्यासोबत असणार आहेत. तर त्या अपघातानंतर त्यांच्या प्रतिक्रिया आणि वाहन चालकांना सूचना काय असणार आहेत, आपण अधिक माहिती घेणार आहोत. भीषण अपघात झाला 2 दिवसांपूर्वी मध्यरात्री. काय सांगाल एकंदरीत वाहन चालकांना तुमचं काय आव्हान असणार आहे आणि अपघातासंदर्भातली काय माहिती तुमच्यापर्यंत आहे? नमस्कार बदलापूरकर. काल सकाळी एक दुःखद आणि अतिभयंकर अशी घटना कानावर आली आणि मीडियावरून समोरून दिसली सुद्धा, की आपल्या वडोदरा हायवेला एक भीषण अपघात झाला. त्या अपघाताची पूर्ण माहिती जेव्हा मी घेतली तेव्हा काल पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आणि त्याच्यामध्ये 2 जणांनी आपला जीव गमावला. आजकालची तरुणाई, आपण त्यांना शिक्षण देतोच, पण शिक्षणाबरोबर इतरही सुखसुविधा देतो. मी बदलापूरमधील नागरिकांना तसेच तरुण मंडळींच्या आईवडिलांना विनंती करू इच्छिते की आपण आपल्या मुलांना ज्या सुखसुविधा पुरवताय त्याचा ती मुलं कुठे गैरवापर तर करत नाहीयेत ना, हे थोडंसं आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आपण आता परवा त्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवस झाल्यानंतर पार्टी करायचं पण एक लिमिट असतं, एक वेळेचं बंधन असायला पाहिजे. आज मध्यरात्री पार्टी करून नंतर मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवायला जाणं हे पण कितपत योग्य आहे हे पण आपण बघायला पाहिजे. कारण काय, मद्यपान करून जर गाडी चालवली तर तो 251 गाडीचा स्पीड होता. म्हणजे विचार करा, आपण 240चा स्पीड आपल्या नॉर्मल गाड्यांचा असतो, त्याची ती तेवढी 350-400 स्पीडची गाडी होती, त्याचा 251 स्पीड होता. भले तो रस्ता मोकळा होता, पण जर तो रहदारीचा रस्ता असता तर आज त्याच्याबरोबर अजून आणखीन किती जणांना ही दुखापत झाली असती किंवा कोणाच्या जीवावर बेतलं असतं. आज त्याच्याबरोबर असणारे जो वाहन चालक होता, त्याच्याबरोबर असणारे त्याचे जे सहकारी होते, एक मित्र आणि एक मैत्रीण, त्या दोघांनी तर जागेवरच आपला जीव गमावला. गाडीची अवस्था बघितल्यावर आपल्याच अंगाला थरकाप उठतो की काय अवस्था असेल, किती भीषण अपघात हा झाला असेल. आज जो ड्रायव्हिंग करणारा होता त्याची पण अवस्था तेवढी व्यवस्थित नाहीये. म्हणजे माहिती नाही त्याचं भविष्य काय असणार आहे. आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलंय, त्याची ट्रीटमेंट चालू आहे, मान्य आहे, पण कितपत यश मिळेल हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. आणि सुखसुविधा आपल्याला जर शासनाकडून मिळत आहेत तर त्यांचा त्या शासनाच्या कडून मिळालेल्या सुखसुविधा म्हणजे वडोदरा हायवे, आज आपले जे कामानिमित्त वडोदऱ्याला जाऊ इच्छितात त्यांना सोयीस्कर पडावं या उद्देशाने आपले रस्ते परिवहन मंडळाकडून आपल्याला चांगले चांगले रस्ते मिळत आहेत. पण त्या रस्त्यांचं काम आता कुठेतरी पूर्णत्वात होत आलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी गैरवापर होतोय असं वाटायला लागलेलं आहे. कारण काय, अशा वेळेस बरीच आता त्या रस्त्याला जे ऍक्सिडेंट झाले ते बरेच ऍक्सिडेंट वेळेच्या विचित्र ह्याच्यामुळे झालेले आहेत. म्हणजे वेळ एकदम अनुचित वेळ असायची, रात्री अपरात्री मुलं तरुण मंडळी तिथे गाड्या घेऊन जातात, स्पीडमध्ये गाड्या चालवतात, रस्ता मोकळा असतो त्या कारणाने, आणि मग कुठेतरी असं भीषण अपघात घडला जातो. आणि रात्रीची वेळ असते, अंधाराची वेळ असते. आज काय तिथे स्ट्रीट लाईट वगैरे काही लागलेले नाहीयेत किंवा गाड्यांच्या लाईटच्या उजेडामध्ये सुद्धा जर मद्यधुंद अवस्थेत जर मुलं असली तर त्यांच्या ते लक्षातही येत नाही. आणि काल असं झालं की नेहमीच रॅश गाडी चालवणारा हा मुलगा होता, ह्याने काल स्वतःचाच अपघात त्याच्या स्वतःच्याच हातून घडला. तर असे प्रकार आपल्या बदलापूरमध्ये होणं खूप दुर्दैव घटना समजायला हरकत नाही. आज मी अशा मुलांचे
लाड करणाऱ्या आई वडिलांना हात जोडून विनंती करते की आपली मुलं काय करता आहेत, वाढदिवस साजरा करायला गेले तर ते किती वेळात घरी आले पाहिजेत. काय मान्य आहे की मुलं तरुण झाल्यावर त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन्स ठेवणं खूप कठीण आहे, पण एक आपलं वेळेचं भान राखलं, थोडंसं आपलं मुलांना थोडीशी समज व्यवस्थित दिली तर आपली मुलं नक्कीच आपलं ऐकतील. मी असं म्हणत नाही की ह्या तरुण मुलांना तुम्ही दमदाटी करून किंवा मारफटका करूनच त्यांना समजवा. गोडीत सुद्धा आपण आपल्या मुलांना समजावू शकतो. आज जे घडलं, आज ऐन तारुण्यामध्ये येऊन ह्या मुलांनी आपले जीव गमावलेत. जो अपघाती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याच्या पुढचं भवितव्य काय असणार आहे आपल्यालाही माहिती नाही, कारण काय त्याला ज्या इंजुरी झाल्या आहेत, पूर्ण शरीराचे हाडं त्याची विस्कळीत झालेली आहेत, मोडलेली आहेत. म्हणजे ती कितपत रिपेअर होतील आणि कितपत त्याचं भविष्य नक्की व्यवस्थित असणार आहे हे आपण सांगू शकत नाही. पण प्लीज बदलापूरमधील नागरिकांना माझं आव्हान आहे आणि तरुणाईला सुद्धा माझं आव्हान आहे की आपल्या आई वडिलांनी आपल्याला जे लाड केलेले आहेत, आपल्या चांगल्या गोड्या गाड्या पुरवलेल्या आहेत, त्या गाड्यांचा कुठेच गैरवापर होऊ देऊ नका रे. आणि तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आज मला आठवतं, हे फातिमा शाळेत शिकणारीच ही मुलं आहेत, माझ्या परिचयाची आहेत, मी ऐकलेली आहेत. माझ्या मुलीच्या नंतरच्या बॅच आणि मुलाच्या आधीच्या बॅचच्या मधल्या बॅचची ही मुलं आहेत. ऐकल्यावर एकदम अंगावर काटा आला आणि खूप धस्त झालं की ही मुलं काय करतायत. तर प्लीज आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपल्याला मिळालेल्या सुविधांचा गैरवापर करू नका.